दादरचा कबूतरखाना पूर्णतः बंद झालेला आहे। परिसरातील कबुतरांची संख्या लक्षणीयरित्या कमी झालेली आहे आणि असं स्थानिकांचं म्हणणं आहे। हायकोर्टाच्या आदेशानंतर पालिकेच्या कारवाईनंतर कबूतरखाना बंद झालेला आहे। दादरचा कबूतरखाना पूर्णतः बंद झाला असल्याची ही या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने कारवाई केली आणि त्यानंतर दादरचा वादग्रस्त कबूतरखाना पूर्णतः बंद झालाय। या परिसरातील कबुतरांची संख्या सुद्धा कमी झाली असल्याचं नागरिक सांगतायत। गेल्या महिन्यात उच्च न्यायालयानं कबुतरांना दाणे टाकण्यावर बंदी केली। याशिवाय सर्वोच्च न्यायालयानं देखील उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवले आणि त्यामुळे पक्षी मित्र संस्थांना माघार घ्यावी लागलेली आहे। दादरमध्ये झालेलं आंदोलन सुद्धा आपण पाहिलेलं होतं आणि या ठिकाणी हा कबूतरखाना खुला करावा यासाठी रस्त्यावरती आंदोलन करण्यात आलेलं होतं दादरच्या परिसरामध्ये। मात्र अखेर आता हा कबूतरखाना गेल्या काही महिन्यामध्ये न्यायालयामध्ये गेल्यानंतर आपण पाहतोय की न्यायालयाकडून जे आदेश आले त्यानंतर या ठिकाणी जी ताडपत्री आहे ती टाकण्यात आली आणि ताडपत्री टाकल्याच्या नंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जैन बांधवांकडून आंदोलन देखील करण्यात आलेलं होतं। याच विभागामध्ये आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने जे कबुतरांची उपस्थिती आहे ती पाहायला मिळत होती, परंतु गेल्या 1 महिन्यापासून हा कबूतरखाना बंद असल्या कारणामुळे आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला कबुतरांची मोठ्या प्रमाणात ही संख्या आहे ती घटल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळतंय। या ठिकाणी आहे ते पोलिसांची व्हॅन आहे ती 24 तास जी तैनात करण्यात आलेली आहे आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी कोणीही जर दाणे टाकले तर त्याच्यावरती कारवाई करण्यासंदर्भातले आदेश देखील पोलिसांना देण्यात आलेले आहेत। त्यामुळे याच कबूतरखान्याच्या परिसरामध्ये आपण पाहिलं तर काही 2 ते 3 जे दाणे विकणारे व्यापारी देखील होते ते सुद्धा आता त्यांनी आपला व्यवसाय या ठिकाणी बंद केलेला आहे, कारण त्यांच्याकडून सध्या कोणीही दाणे घेत नाहीये। त्यामुळे हा संपूर्णपणे कबूतरखाना आहे तो सध्या बंद करून ठेवलेला आहे आणि बंद केल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे कबूतर आहे ते या ठिकाणाहून स्थलांतर झाल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळतंय। दिलेल्या या सर्व माहितीसाठी धन्यवाद। तर आपण पाहतोय कबूतरखाना पूर्णतः बंद झालेला आहे आणि त्या ठिकाणची सध्याची परिस्थिती आपण या टेलिव्हिजन